आज 25 जुलै 2026 वर्ल्ड IVF डे आहे आणि त्याचबरोबर आषाढी एकादशी पण आहे. खरं तर बघितलं तर हे दोन वारी आणि IVF हे दोन वेगवेगळे प्रवास आहेत. पण खोलवर विचार केला तर ह्या दोन्ही प्रवासांमध्ये आपल्याला एकच गोष्टीची शिकवण मिळते, ती म्हणजे प्रवास कितीही कठीण असला तरी वारकऱ्याला प्रत्येक पावलावर विठ्ठल दिसेलच असं नाही, पण तरी सुद्धा त्याची श्रद्धा त्याला चालत ठेवते. तसंच IVF मध्ये सुद्धा प्रत्येक प्रयत्नांना यश मिळेलच असं नसतं, तरी सुद्धा विज्ञान आणि आशा या दोघांची सांगड घालून आपल्या प्रयत्नांना आपण वळण दिलं पाहिजे. आर्य असो किंवा मातृत्वाचा प्रवास, आपलं धैर्य गाठण्यासाठी आपल्याला अनेक पावलं उचलावी लागतात आणि ह्यामध्ये विज्ञान दिशा दाखवतं आणि श्रद्धा आपल्याला एक बळ देतं. या आषाढी एकादशीला विठ्ठलचरणी एकच प्रार्थना की मातृत्वासाठी आसुसलेल्या प्रत्येक अंगणात एका चिमुकल्या पावलांची वारी येऊ दे.